पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. आमदार आबिटकरांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे. महाराष्ट्र राज्य टेलर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष ज्युनियर रजनीकांत उर्फ बसवराज पाटील यांची मागणी. गेल्या अनेक वर्षापासून राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघात कार्यसम्राट आमदार प्रकाश आंबेडकर यांनी न भूतो न भविष्यती अशी विकास कामे करून विकास कामांचा डोंगर उभा केला. जनतेची अहोरात्र तळमळीने सेवा केली. त्यामुळे पुन्हा आमदार आंबेडकर यांना राधानगरी, भुदरगड मतदारसंघात हॅट्रिक करता आली. यामुळे मतदारसंघाचा विचार न करता महाराष्ट्र राज्यातील माहिती सरकारने आमदार प्रकाश आंबेडकर यांना राज्य मंत्रिमंडळात संधी द्यावी अशी मागणी टेलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ज्युनियर रजनीकांत उर्फ बसवराज पाटील यांनी माहिती सरकारकडे केली आहे. टेलर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ज्युनियर रजनीकांत उर्फ बसवराज पाटील म्हणाले की राधानगरी, भुदरगड मतदारसंघाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी जनतेची सेवा आपुलकीने आणि तळमळीने केली आहे. नेहमीच टेलर वेलफेअर असोसिएशनच्या कार्यालाही त्यांनी मदत केली आहे. मतदारसंघातील गोरगरीब आणि शेतकरी जनतेला न्याय मिळवून दिला आहे. अनेक कुटुंबांना मदत केली आहे. तसेच जनतेच्या कल्याणासाठी आंबेडकर यांनी आवाज उठवला आहे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांना मतदारसंघातच न ठेवता महाराष्ट्र राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी माहितीच्या सरकारने त्यांना महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळात संधी द्यावी अशी मागणी टेलर वेलफेअर असोसिएशनचे राज्य अध्यक्ष ज्युनियर रजनीकांत उर्फ बसवराज पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. टेलर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, मी बसवराज पाटील. मागणी अशी की राधानगरी, भुदरगड तालुक्याचे सन्माननीय आमदार श्री प्रकाशजी आंबेडकर यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. कारण गेल्या 2 टर्ममध्ये त्यांनी जे काम केलं हे काम परत आता पुन्हा एकदा ते हॅट्रिक म्हणून निवडून आलेले आहेत. त्या भागातील राधानगरी, भुदरगड तालुक्यातील त्यांचं जे काम बघितलं, तिथं रस्ते असो, सांस्कृतिक, धार्मिक, तसेच पाणीदार आमदार म्हणून ते ओळखले जातात आणि प्रवाशांना संसदरत्न म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक कार्यसम्राट आमदार कसा असावा, आमदाराचं काम कसं असावं, सामाजिक, सांस्कृतिक आणि तळागाळातील लोकांना, गोरगरिबांना, दलितांचे कैवारी, सर्वसामान्यांचे कैवारी कसा असतो, एक आमदार कसा असतो, एक ज्वलंत उदाहरण आम्ही पाहिलं. म्हणून टेलर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्याच्या त्यांना राज्यमंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी हे आमचे एक कळकळीचं विनंती आहे. आणि असा आमदार आपल्या महाराष्ट्राला मिळाला तर एक महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल व्हावं अशी आमची एक इच्छा आहे. धन्यवाद. जय अंजनेय. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.